एखादा मुद्दा असेल कोणता रिलिजियस बेसवर किंवा कास्ट बेसिसवर असेल किंवा नॅशनॅलिटीच्या बेसिसवर किंवा स्वातंत्र्याच्या बेसिसवर किंवा डेमोक्रेसीच्या बेसिसवर हे मुद्दे बाजूला ठेवून आपण आपल्याला काय भेटते, स्वतः नेचरला काय पाहिजे आपल्याला, त्या मुद्द्याच्या बेसिसवर मतदान केलं पाहिजे, सगळ्या युथनं केलं पाहिजे त्याच बेसिसवर, किंवा त्याच्या मॅनिफेस्टोमध्ये काय. आता काँग्रेसचं आपण बघू शकतो मॅनिफेस्टो किंवा अदर पॉलिटीचं बघू शकतो मॅनिफेस्टो आणि कम्पेअर करू शकतो की कसा डिफरन्सेस आहे त्या गोष्टीमध्ये. त्या डिफरन्सेस मला वाटते ह्यामध्ये जे दोन उमेदवार आहेत भाजप आणि काँग्रेसचे मुख्य उमेदवार, तर मला वाटते की याच्यामध्ये जे वसंतराव पाटील चव्हाण साहेब आहेत त्यांच्या शैक्षणिक दृष्ट्याने बघितलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांनी शैक्षणिक वातावरणामध्ये चांगले काम केलेलं आहे. माहिती आहे, सर्वांना माहिती आहे की आपल्या 250 वर्ष राज्य केलं इंग्रजांनी, एका कंपनी थ्रूच केलं. तर बिलकुल मी म्हणजे काय म्हणतात त्याला की सहमत, म्हणजे मी सरळ म्हणणार की विद्यार्थ्यांच्या विरोधाचं सरकार होतं लास्ट 6 महिने. म्हणजे तुम्ही करणार कोणाला, म्हणजे आता एकतर आता चव्हाण साहेब तिकडे गेले तर BJP आणि ऑलरेडी चिखलीकर साहेब ते तर आहेतच विषय आहे, आणि आता तुम्ही करणार कोणाला मतदान तिकडे ते आता आपण जर काँग्रेसला केलं तर ते जाणार नाही, त्याची काय गॅरंटी. सर मी तर वंचित बहुजन आघाडीला सपोर्ट करेल, कारण की ते नेहमी शिक्षणासाठी वगैरे धडपड करतात. आणि सॉरी, मी मागच्या सरकारच्या समाधानीवर सरकारवर समाधान तर ते मात्र नाही, कारण पक्ष आपल्या नांदेड जिल्ह्याच्या सारख्या ठिकाणी किमान स्पर्धा केंद्र झालं पाहिजे, जेणेकरून खेड्यापाड्यातील गोरगरीब जे विद्यार्थी येतात त्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती नसते, त्याच्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी किमान 1000 ते 500 या ठिकाणचे हॉस्टेल टाईप स्पर्धा केंद्र सेंटर झालं पाहिजे. म्हणजे जास्त असं समाधानकारक काम केलं तरच माणूस समाधान होते, असं समाधानचं काम केलं ते दिसूनच येते. खासदार म्हणून जेव्हा तुम्ही खासदार म्हणून निवडून येता, प्रचारासाठी तुम्हाला वेळ मिळतो एखादा तास, तेव्हा तुम्ही पाहतो निवडून आल्याच्या नंतर एखादा धावता दौरा काढायला पाहिजे बा तुमच्या काय समस्या आहेत, असं व्यक्तिमत्व अजून तर पाहिलं नाही. सर असं तर कोणतंच गव्हर्नमेंट चांगले नाही आमच्यासाठी, ज्यांनी आमच्यासाठी दिलेलं आहे, म्हणजे ज्यांनी दौरे वगैरे काढलेले होते का नंतर तर काही मजा तर पाहण्यामध्ये नाही. बेसिक जे ह्युमन नीड्स आहेत, जे माणसाला जे युथला लागतं, त्या इलेक्ट्रोल बॉन्ड मार्फत रनिंग गव्हर्नमेंटला पैसे फंडिंग केले. म्हणजे डायरेक्ट एक तर भारत पाकिस्तान बोलायचं आणि फंडिंग करून घ्यायचं, हे सरासर झूट. एक तर गुप्तता नाही, फॉरेन डॉमिनन्स झालं, हे कोणता राष्ट्रवाद बी नाही, ह्याच्यातली सर्व फ्लॉप. सध्या लोकसभेची रणधुमाळी चालू आहे आणि यानंतर आपण काल अनेक शेतकऱ्यांचे, मजुरांचे, अनेकांच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली. त्यासोबत आज आपण आलो आहोत श्रीनगर भागामध्ये. श्रीनगर भाग म्हणजे शैक्षणिक हब म्हणून ओळखला जातो. तिथे अनेक विद्यार्थी गेले असतात. विद्यार्थ्यांचे, युवकांचे प्रश्न नेमके काय आहेत आणि या लोकसभेकडून अपेक्षा विद्यार्थ्यांना काय आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत. सध्या लोकसभेची रणधुमाळी चालू आहे. आज श्रीनगर भागामध्ये, श्रीनगर भागातील स्वप्नपूर्ती अभ्यासिकेमध्ये आलोत. अनेक विद्यार्थी अभ्यास करतात. अभ्यास करताना जवळपास सकाळी 6 ते संध्याकाळी 12-12, 1-1 वाजेपर्यंत विद्यार्थी अभ्यास करत असतात, भरतीची तयारी करत असतात. अनेक युवकांचे प्रश्न काय आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत हे आपण जाणून घेण्यासाठी थेट आलो आहोत त्यांच्याच अभ्यासिकेमध्ये. सर तुम्ही काय बोला, तुम्ही काय करता? सर मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, UPSC, MPSC, अदर एक्झामिनेशन, सरळ सेवा सुद्धा. बरं, सध्या आता लोकसभेची रणधुमाळी चालू आहे. या देशामध्ये सगळीकडे वातावरण लोकसभेचंच चालू आहे. तर युवकांचा कल कोणाकडे असेल आणि तुम्हाला काय वाटतं? युवकांचा कल फक्त एवढंच की जो कोणता पक्ष किंवा जे कोणती रुलिंग पार्टी वगैरे येणार ते विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी काय करणार. फॉर एक्झाम्पल आत्ता जे काही पेपर फुटलेत सरळ सेवेमध्ये झाले, त्या पेपर फुटीसाठी कडक कायदा करा हा प्रश्न खूप जोमाने लास्ट 7 इयरपासून किंवा 2013पासून MPSC स्पर्धा परीक्षा समिती मांडत आहे. ते लवकरात लवकर होणे हे सगळ्याच विद्यार्थ्यांची पहिली मागणी आहे. सेकंड मागणी, प्रत्येक परीक्षा ही MPSCद्वारे कंडक्ट केली जावी. थर्ड, जे काही उरलेल्या जागा आहेत म्हणजे 75,000 जागाची भरती ते सरळ शासना म्हणजे प्रायव्हेट मार्फत न होता ते MPSCद्वारे कंडक्ट केल्या जावी आणि त्याची फी कमी करून. फॉर एक्झाम्पल राजस्थानमध्ये कायदा आहे की एकचदा तुम्ही फी भरा आणि ते कार्डनुसार सगळ्या एक्झामिनेशन, म्हणजे तुम्ही ते कार्डचा नंबर टाकणार आणि सगळ्या एक्झामिनेशनचे फॉर्म भरता येणार, तो एक. आणि अशाच काही खूप साऱ्या गोष्टी. आणि फॉर एक्झाम्पल आणखीन कंत्राटीकरण जे काही आहे परीक्षेचं ते न होऊन जे काही गव्हर्नमेंटद्वारे भरण्यात येणार पदं ते गव्हर्नमेंटद्वारेच होणं. कारण कंत्राटीकरण म्हणलं तर एखादा व्यक्ती त्याच वेळेपुरती जाऊन तिथे काम करणार, पण त्या व्यक्ती म्हणजे सोशल वेलफेअर नावाचा कन्सेप्ट नसणार. तो म्हणणार की जेवढे वर्ष काम करणार, जे काही भेटणार ते घेणार, त्याला पेपर फुटीशी काय घेणं देणार. कारण त्याला माहीत आहे की 5 वर्षानंतर माझं कॉन्ट्रॅक्ट संपणार
यानं तर असे काढूनच देणार आहे. मग 5 वर्षानंतर काय खायचं ते खाऊन घेईल. त्याच्यामुळे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचं जो कोणी 7 वाजतापासून ते 11 वाजेपर्यंत किंवा 4 वर्षे 5 वर्षे खूप सारे म्हणजे पोटाला कात्री मारून मुलं बसतात इथे अभ्यासाला, त्यांच्यावर सरळ सरळ हे अन्याय होत आहे. त्याच्यामुळे जे काही मुद्दे लास्ट वर्षापासूनच एवढे याच्यामध्ये आलेत, स्पॉटलाईटमध्ये आलेत, त्या गोष्टी सरकारने कराव्या. हे या मागण्यांकडे जे कोणी लक्ष देणार त्याला आम्ही मतं देणार. सर मला वाटतं की राहुल गांधी यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असं टाकलं की पेपर फुटी संदर्भात आम्ही पारदर्शक पद्धतीने पेपर घेऊ. या संदर्भात आपली काय? बघा सर, सगळे एकाच माळ्याची मणी आहेत. माझं तर स्वतःचं म्हणणं आहे, कारण हे आत्तापासूनच्या गोष्टी नाही आहेत. महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेससुद्धा पेपर फुटी झालेली, आरोग्य भरती झाली होती. नांदेडची मुलं रत्नागिरीला गेले होते, सिंधुदुर्गला गेले होते, इथं बसले होते पेपरला. तेव्हा सुपरवायझर आला आणि सांगतो की पेपर फुटला, पेपर नाहीच आहे आज. मग काय करायचं ऐन कोविडच्या काळामध्ये? त्याच्यामुळे असं काहीच नसते. तुम्ही बोलू नका, पहिल्यांदा करा काय ते असेल ते. त्याच्यामुळे माझं तर म्हणणं युवकांना पण हेच आहे की अल्टरनेटिव्ज बघा, कोणी पण आता युवक आता नेमकं कोणाला साथ देणार, कोणाला काय? हे बघा कसं असते, गुप्त मतदान पद्धती आपल्याला देऊ नये. त्याच्यामुळे मी असं सांगणार नाही, फक्त इथं जो अभ्यास करणारा वर्ग आहे तो सुशिक्षित आहे. आणि माझं म्हणणं हेच आहे की तुमच्या सत्सेक वेगबुद्धीनं जे कोणी तुम्हाला वाटेल त्याला मत करा. फक्त आपला इंटरेस्ट बघा आत्ताच्या घडीसाठी, बाकी काय नाही सर. ओके, थँक्यू. मागच्या सरकारवर आपण समाधानी आहात का? मागचं जे सरकार होतं त्याच्यासाठी त्यांनी 5 वर्ष नाही, बिलकुलच नाही, बिलकुल मागचं सरकार हे म्हणजे मी तर सरळ म्हणतो की विद्यार्थ्याबद्दल काहीच नव्हतं. कारण अमरावतीला सिव्हिल इंजिनिअरचा पेपर फुटला, तिथेच त्यांचा अधिकारीच लोक आम्ही प्रूफ द्यायले, आमचे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे कवटेकर सर, म्हणजे आम्ही आंदोलन करावं आमच्यावर केस येणार, पण त्यांच्या पार्टीचे असू दे किंवा कोणी पण असू दे त्यांनी आंदोलन करायला त्यांच्यावर काहीच केस नाही. म्हणजे आम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहोत, त्याच्यासाठी आमच्यावर केसेस टाकणार. तर माझं तर बिलकुल मी म्हणजे काय म्हणतात त्याला की सहमत, म्हणजे मी सरळ म्हणणार की विद्यार्थ्यांच्या विरोधाचं सरकार होतं लास्ट 6 महिन्यापासून, म्हटलं तरी जमते. देशाचे आपले शिक्षण मंत्री कोण आहेत? नाही तेवढं काय माहीत नाही का, मनसुख मंत्री समथिंग लाईक, नाही ते तर आरोग्यमंत्री आहेत. खरंच देशाचे शिक्षण ज्या असा प्रश्न विचारल्यानंतर येत नाही, याचं कारण की देशाचे शिक्षण मंत्री काम करतात की नाही हा देखील. त्यासोबतच सर आपण काय स्पर्धा परीक्षा बरं तुमचे का, तुम्हाला काय वाटते लोकसभेसंदर्भात काय सांगा? काय म्हणजे जे विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते म्हणजे त्यांना परेशान आलं नाही पाहिजे, म्हणजे सर्व पारदर्शक पद्धतीने झालं पाहिजे. तुम्ही कोणची तयारी करता? मी कंबाईनची तयारी करतो. कंबाईन MPC. काय तुमचे काही प्रश्न आहेत? काय नाही म्हणजे कसा विषय आहे ना, तुम्ही इकून बी गेला तर तिकडेच, तिकून बी गेला तर इकडेच, म्हणजे सगळे एकच आहे विषय. असं काय नाही की बाबा तुम्ही त्यांना टाकलं पाहिजे मतदान, आपल्याला ज्यांना चांगलं वाटतं त्यांना टाकायचं नसतं, जायचंच नाही, बसायचं इथंच. हे तर म्हणतात नांदेडची लोकसभा आहे, हां मतदान हां, तर मग आपण कुणाला म्हणजे तुम्ही करणार कोणाला? म्हणजे आता एकतर आता चव्हाण साहेब तिकडे गेले तर BJPमध्ये, आणि ऑलरेडी चिखलीकर साहेब ते तर आहेतच विषय आहे. आणि आता तुम्ही करणार कोणाला मतदान? तिकडे ते आता आपण जर काँग्रेसला केलं तर ते जाणार नाही, त्याची काय गॅरंटी? म्हणजे आता युवकांचा देखील वाटतं की आता वसंतराव देखील BJPमध्ये जाऊ शकतात. म्हणजे लोकांना मतदान कोणाला करावं हा देखील संभ्रम झालेला आहे. युवकांना ते संभ्रम झाला, त्यामुळे इंटरेस्टेड दिसत नाहीत. त्यासोबतच आपण अनेक विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करणारे प्रश्न विचारणार आहोत. आता हे गच्चे सर सिनियर आहेत म्हणा. सर कधीपासून तुम्ही तयारी करता? सर 3 वर्ष झाली. 3 वर्ष. तर तुम्हाला काय वाटतं लोकसभेसंदर्भात तुम्ही गांभीर्याने घेताय काय, आणि मतदानातून परिवर्तन घडवण्याच्या प्रयत्नात आहात का? हां सर, सर्वप्रथम मी इथे पाहिले की उमेदवार कोण आहेत नांदेडमध्ये. सर्वजण इंटरनॅशनल म्हणजे नॅशनल वगैरे विचार करतात की भाजपा सरकार येईल, काँग्रेस सरकार येईल किंवा आम आदमी पार्टीचे येतील. पण हा विचार न करता आपण आपल्या आपल्या परिसरामध्ये कोण थांबला आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये कोण खासदारकीसाठी थांबला आहे, त्याचे मॅनिफेस्टो काय आहेत, तो आपल्यासाठी प्रश्न उचलणार आहे की नाही, तो आश्वासन कोणते देतो आहे, तुम्हाला धार्मिक आश्वासन देत आहे, शिक्षणामध्ये देत आहे की आम्ही आमच्या जिल्ह्याचा डेव्हलपमेंट करू. तर ह्यामध्ये जनतेचा फायदा कुठे आहे, कोणता नेता जनतेचा फायदा करून देऊ शकतो, हे आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार आपण वोट करणं महत्त्वाचं आहे. यावेळेस BJP चांगली राहील का वंचित की काँग्रेस? कोणाची आश्वासनं चांगली वाटतात तुम्हाला सध्या अभ्यास तुम्ही करत असता? हां सर, मी तर वंचित बहुजन आघाडीला सपोर्ट करेल, कारण की ते नेहमी शिक्षणासाठी वगैरे धडपड करतात आणि जे कोणता डॉमिनेटेड
वर्ग असेल त्यांना ते सपोर्ट करतात मेजॉरिटीमध्ये, आणि मला आता वाटते की असं स्टुडंट्सला वगैरे ते जास्त सपोर्ट करतील. त्यासोबत आता आपण अजून देखील विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणार आहोत. मला वाटतं की वरी जर असे युपीएससीचे देखील तयारी करणारे विद्यार्थी आहेत. सर आपण काय करा? मी एमपीएससी करतो. बरं सर, तुम्ही अभ्यास करता, सातत्यानं चालू असतं तुमचा. इलेक्ट्रॉनिक बॉन्ड संदर्भात तुमच्या संदर्भात काय सांगाल? हो, इलेक्ट्रॉनिक बॉन्ड संबंधी सरकारने स्कीम आणली 2018-19 मध्ये. मग त्या सरकारनं पहिल्यांदा मत होतं की सर्व गोपनीय व्यवस्था राहील. तर एक पत्रकार होती दिल्लीची, त्या पत्रकारांनी, त्या महिला फिमेल होती, त्या पत्रकारांनी स्वतः हजार रुपयाचे 2 बॉन्ड विकत घेतली. आणि त्याच्या संबंधी एक कोड होता जे की लॅबमध्ये तिला सर्च करून तिला भेटला आणि तिनं पब्लिश केला त्यांनी. आणि सरकार तर म्हणते गुपित राहते, तर ही कधीच गुपित नव्हती, पहिली गोष्ट झाली. आणि त्यामार्फत जे आपल्यालाच माहित आहे की सर्वांना माहित आहे की आपल्या 250 वर्ष राज्य केलं इंग्रजाने, एका कंपनी थ्रूच केलं. तर फॉरेन कंपन्या ज्या आहेत त्या फॉरेन कंपन्या पण फंडिंग करणार होत्या ह्याच्या माध्यमातून. हे डॉमिनन्स तयार करणार होतं. लोकशाहीवर सरासर हल्लाच होता. एकतर गुप्तता नाही, एकतर फॉरेन डॉमिनन्स, हे त्याच्या मार्फत सर्व भ्रष्टाचार केलं. मला 2 गोष्टी सांगाव्या वाटतात की सरकार आता रनिंग सरकार आहे. एक संबंधी आपण गोमाता मानतो गाईला, जी भारतातली जे मांस निर्यात करणारी कंपनी आहे त्या कंपनी सुद्धा त्या रनिंग गव्हर्नमेंटला इलेक्ट्रॉनिक बॉन्ड मार्फत पैसा दिला. दुसरी गोष्ट ही भारत पाकिस्तान, प्रत्येक गोष्टीवर भारत पाकिस्तान बोलतो, प्रत्येक गोष्टीवर. मी राष्ट्रवाद, कट्टर राष्ट्रवाद असावं, पण असा नसून की एक पाकिस्तानची कंपनी आहे, ती पाकिस्तानची तिचं सर्व तिकडलं शेड्यूल सर्व ते बालाकोट हल्ला सर्जिकल स्ट्राईक झाली 14 एप्रिलला. 18 एप्रिलला त्या कंपनीनं त्या इलेक्ट्रॉनिक बॉन्ड मार्फत रनिंग गव्हर्नमेंटला पैसे फंडिंग केले. म्हणजे डायरेक्ट एकतर भारत पाकिस्तान बोलायचं आणि फंडिंग करून घ्यायचं. हे सरासर झूट. एकतर गुप्तता नाही, फॉरेन डॉमिनन्स झालं, हे कोणता राष्ट्रवाद बी नाही, ह्याच्यातली सर्व फ्लॉप स्कीम होती. मी धन्यवाद देतो चंद्रचूड साहेबांना की त्यांनी आपल्या लोकशाहीवरचा हल्ला वाचवला. मागच्या सरकारच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का? हा, सॉरी, मी मागच्या सरकारच्या समाधानीवर हे सरकारवर समाधान तर ते मात्र नाही, कारण 10 शेड्यूल 10व्या शेड्यूलचं सर्व पक्षांतर बंदी करून त्याचा कचराच करून टाकला. कारण कोणतेही आता ते शेड्यूल आहे म्हणायला आहे घटनेमध्ये, बाकी सर्व पक्षांतर बंदीने व्यवस्थित हे आता सांगितलं की इलेक्ट्रॉनिक बॉन्ड मार्फत पैसे आले. पैशाच्या माध्यमातून MP MLA फोडणं, पक्ष हेराफेरी करणं, 10व्या शेड्यूलचं काहीच राहिलं नाही. आता सरकारला एक विनंती, कोणतं रनिंग सरकार येऊ त्यांना एक विनंती आहे, कट्टर असा पक्षांतर बंदी कायदा शेड्यूल 10व्या शेड्यूलमध्ये अजून रिफॉर्म झाले पाहिजे. ह्याच्यासमोर आता 26 तारखेला लोकसभेची निवडणूक आहे, तर आपण युवक आहात, तर कौल कुणाला देणार आपण? मला तर आता मला असं वाटतंय की दर 5 वर्षांनी कोणत्या गव्हर्नमेंट असो बदललं पाहिजे. असे एकाचाच डॉमिनन्स नाही. आता जे रनिंग सरकार आहे त्याने 10 वर्ष भोगले. आता यांच्या मागण्या होत्या त्याही काही प्रमाणात व्यवस्थित झाल्या. एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर नितीन गडकरी साहेब, त्यांचं तर सर्वांच्या डोळ्यासमोरच आहे की भयानक रस्ते झाले. इथून आता नांदेडून लातूरला जायचं म्हणलं 1 नंबर रस्ता. पण मला असं म्हणायचे तर त्याच्यामध्ये थोडा भ्रष्टाचार झाला. आताच कॅगचा रिपोर्ट होता 2023-24 मधला कॅगचा रिपोर्ट होता की 1 किलोमीटर रस्ता बांधण्यासाठी 24 कोटी रुपये खर्च होत होता 1 किलोमीटर. तर ह्याच मागच्या वर्षी आणि याच वर्षी 1 किलोमीटर रस्ता बांधण्यासाठी 150 कोटी खर्च होले. म्हणजे हे कुठं थांबलं पाहिजे, असा भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जाहिरातबाजी. सरकारनं GDPच्या काही % जाहिराती स्वतः खर्च करते. आता हेच कॅगच्याच रिपोर्ट म्हणजे गव्हर्नमेंटच्याच रिपोर्ट नुसार बोलालो मी, काय स्वतःचं म्हणचं नाही की कॅगचा रिपोर्ट होता बेटी बचाव बेटी पढाव ही योजना आणली सरकारने योजना व्यवस्थित लागू केली, पण त्याच्यावरचा जाहिरातीवरच खर्च झाला. डायरेक्ट बेनिफिट भेटायचं तर ते बेनिफिट कमी भेटलं, जाहिरातीवरच खर्च झाला. म्हणजे एक प्रकारे पक्षाची जाहिरात करण्यासाठी जास्त खर्च केला त्यांनी. अशा कॅगचा डायरेक्ट ताशुरे होते त्यांच्यावर.
आपण युवक आहात आणि विद्यार्थी आहात आपण आता रेल्वे मंत्र्याचा उल्लेख केला आहे गडकरी यांचा, तर देशाचे शिक्षण मंत्री कोण आहेत आणि त्यांची कामगिरीविषयी आपण समाधानी आहात? सॉरी असं झालंय की कोणताही मंत्री असो की आपण पहिल्यांदा आपल्या MP किंवा MLA ला निवडलं पाहिजे ना की देशाच्या पंतप्रधानाला नाही. कारण आपलं काम डायरेक्ट कुणाला फेस करणार आहोत हे महत्वाचं, की आपण MLA MP लाच हे करत असतो. सॉरी मला ह्याच्यासमोर आणि ते म्हणतात रवीश कुमार म्हणतो की गोदी मीडिया ते डॉमिनन्स तयार केला की बाबा हे दुसरं साईडलाच केले फक्त एकच माणूस. त्याच्यामुळं आता कुणालाच मला तर माहित नाही. सॉरी लोकशाही नाही, लादलेली लोकशाही असल्या प्रकारची लोकशाही. घटनात्मक संस्थांवर मोठ्या प्रमाणात हल्ला घालण्यात आला सध्याच्या पिरियडमध्ये पाहता. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर बऱ्याच प्रमाणात दबाव टाकण्यात आला, ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? हो, आता घटना हे झालं, RBI झालं, हे पूर्ण घटनात्मक संस्था असेल किंवा वैधानिक संस्था असेल, स्वतंत्र अस्तित्व त्यांचं काहीच राहिले नाही. मी स्पष्ट सांगतो की कोणतेही रिपोर्ट घ्या की कोणतेही हे घ्या, कागदपत्र घ्या, कोणते आत्ताच काल परवा ILOचा रिपोर्ट आला की 83% बेरोजगार आहेत. आणि ह्याची आपल्या श्रम बाजार संस्था सांगते की 6% बेरोजगार आहेत. म्हणजे हे आकड्याची तफावत बघितला तर ह्याचं स्वतंत्र घटनात्मक संस्थेचं स्वतंत्र कुठंच राहिलं नाही असं मला वाटते. सर, तुम्हाला नांदेड सध्या लोकसभा चालू आहे, तुम्ही काय वाटतं मला लोकसभेसंदर्भात काय वाटतं आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न नेमके काय काय सांगा? विद्यार्थ्याचे मूळ प्रश्न असा आहे की आपल्या नांदेड जिल्ह्याच्या सारख्या ठिकाणी किमान स्पर्धा केंद्र झालं पाहिजे, जेणेकरून खेड्यापाड्यातील गोरगरीब जे विद्यार्थी येतात त्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती नसते, त्याच्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी किमान 1000 ते 500 या ठिकाणचे हॉस्टेल टाईप स्पर्धा केंद्र सेंटर झालं पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल आणि ते फ्री राहिलं पाहिजे मोफत. आणि बरेच विद्यार्थ्यांनी सांगितलं या फीस भरण्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेचे जे फीस आहेत 1,1200 रुपये फीस आहेत ते त्याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील राजस्थान पॅटर्न राबवला पाहिजे, जे की 300 रुपयामध्ये एका वर्षामध्ये सगळ्या परीक्षा फीस भरल्या जातात. त्या पद्धतीचा कार्ड वापरला गेला पाहिजे. तर या फीसमुळे अनेक विद्यार्थ्यांना एखाद्या परीक्षेपासून वंचित राहावं लागत आहे का? हो, 100% याचा फीसमुळे राहावं लागते. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असते, कारण हॉस्टेल रूम भाडं असते आणि मेसचा जेवणाचे खर्च असते, स्पर्धा परीक्षेचे असते. बरेच विद्यार्थी इथं नीटची तयारी करतात, कारण त्यांचे 1-1 लाख 1.5 लाख रुपये फीस आहे. त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान होत, म्हणजे परिस्थिती नसून सुद्धा वंचित राहावं लागत आहे त्यांना. सध्या 26 तारखेला लोकसभेच्या निवडणूक आहे, आपण कोणाच्या बाजूने देणार? मला वाटते ह्यामध्ये जे 2 उमेदवार आहेत भाजप आणि काँग्रेसचे मुख्य उमेदवार, तर मला वाटते की याच्यामध्ये जे वसंतराव पाटील चव्हाण साहेब आहेत त्यांच्या शैक्षणिक दृष्ट्याने बघितलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांनी शैक्षणिक वातावरणामध्ये चांगले काम केलेले आहे. कारण त्यांच्या नायगावमध्ये एक अशी यंत्रणा आहे की ज्या त्यांच्या शाळेमध्ये पहिलीपासून ते BSc ॲग्री असेल, D.Ed असेल, B.Ed असेल, MSc ॲग्री असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, फूड टेक्नॉलॉजी कॉलेज असेल, D.Pharmacy, B.Pharmacy, प्रत्येक कॉलेज त्या एकाच ठिकाणी असा एकमेव म्हणजे नांदेड जिल्ह्यातले नेते आहेत. मला असं माझं स्वतःचं मत आहे की जे नायगावमध्ये त्यांनी प्रगती केली, शिक्षणामध्ये त्यांनी भरपूर चांगली शिक्षणामध्ये प्रगती केली. एक नांदेड जिल्ह्यामध्ये असा एक तालुका आहे नायगाव, ज्या ठिकाणी सगळे कॉलेजेस आहेत, पहिलीपासून ते डिग्री क्वालिफाईड होऊन तिथून विद्यार्थी बाहेर पडू शकतो एकाच कॉलेजमध्ये एकाच छताखाली. ही सुविधा त्यांनी दिलेली आहे आणि त्याचा एक बोलण्याचा आणि भेटण्याचा दृष्टिकोन हा एक सामान्य व्यक्तीसारखा आहे. त्यांना चिठी घ्यायची गरज नाही, त्यांच्या मागे पोलीस बंदोबस्त काही राहत नाही. सामान्य माणूस जरी गेला, विद्यार्थी गेला तर त्यांच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. असे नेते आहेत, हा माझा एक मत आहे. आता सरळ सेवेतील परीक्षा IGPS मार्फत घेतल्या गेल्या, त्या कितपत पारदर्शक होतात आणि कितपत पारदर्शक झाल्या त्या संदर्भात तुमचं काय मत? ह्यामध्ये कसं आहे बघा, हा सगळा खेळ म्हणजे सरकारचा आहे. म्हणजे सरकार काय करते, एक सरकार येते त्या कंपनीला बाहेर काढते, दुसरी सरकार येते त्या कंपनीला आत घेते. म्हणजे बंधू भारो आधा तुम्हारा आधा हमारा, हा म्हणजे एक खेळ झाला, करप्शन झाला. याच्यामध्ये कोणतीही सरकार असो, महाविकास आघाडी असो, भाजप सरकार असो, म्हणजे कंपनीला एक बाहेर काढते तर एक
त्या कंपनीला अजून इन्व्हॉल्व करते आणि त्याच कंपनीला तो टेंडर देते. जो ब्लॅकलिस्ट मध्ये कंपनी राहते त्याला बाहेर काढतात, त्याला टेंडर देतात. म्हणजे अजून एक महत्वाचं म्हणजे काय, आपल्या सगळ्यात गलिच्छ राजकारण म्हणजे आपल्या आज महाराष्ट्रात चालू आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जो नेत्यावर आरोप होतो तो नेता पक्ष बदलला की क्लीन होऊन जातो. हा मोठी एक आणि आपल्या लोकांना एक संभ्रम निर्माण झाला, जिल्ह्यात असो महाराष्ट्रात असो, कोणत्या नेत्याला आपण मतदान करायचा. ठीक आहे, एक देशामध्ये असा एक नेता आहे म्हणजे गडकरी साहेब, ज्यांना कोणी भ्रष्टाचार किंवा एक चांगला काम केलेलं आहे. त्यांनी देशामध्ये रोडचे रस्त्याचे काम अत्यंत एकदम स्टँडर्ड काम केलेलं आहे. तसा नेता राहिला पाहिजे. आणि त्यांनी व्यक्ती खालच्या पातळीवर जातीपातीच्या राजकारणामध्ये कधीच त्यांनी अशी हेट स्पीच दिलेली नाही. म्हणजे ज्या देशात वातावरण खराब होईल अशी हेट स्पीच दिलेली नाही. असे नेते राहिले पाहिजे. आणि जो आता आपल्या नांदेड जिल्ह्याचं राजकारण असेल किंवा महाराष्ट्राचं राजकारण, ज्या नेत्यावर आरोप झाला तो नेता ईडीच्या भीतीनं तो पक्षामध्ये प्रवेश करतो आणि तो क्लीन होऊन जातो. सर, आपण मागच्या सरकारच्या कामगिरीवर कितपत समाधान काय? समाधानीचं असं आहे की म्हणजे जास्त असं समाधानकारक काम केलं तरच माणूस समाधान होते. असं समाधानचं काम केलं ते दिसूनच येते. बेसिक जे ह्युमन नीड्स आहेत, जे माणसाला जे युथला लागते, ती एक ऑपॉर्च्युनिटी, एक जॉबची ऑपॉर्च्युनिटी असते. ती जॉबची ऑपॉर्च्युनिटी जर युथची सिक्युअर केली तर ते तेवढं ते सॅटिस्फाईड होणार आहे त्या गोष्टीचा. पण सध्या काय आहे, स्किल इंडिया सारखे मिशन असून पण स्किल इंडिया प्रॉपर इम्प्लिमेंट होत नाही आहे. स्टार्टअपचे सगळ्या स्कीम असून स्टार्टअप बेसिक ग्राउंड लेवलला लागू नाही होत आहे सगळ्या गोष्टी. प्रत्येक ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्याला एकच गोष्टीची अपेक्षा असते, ती म्हणजे जॉब. आणि तसं पाहिलं तर सगळ्या ह्युमन नेचरला किंवा ह्युमन सर्वाइव्ह जर करायचं असेल तर त्यांना जॉब हवीच असते. त्यासाठी ना जॉब ऑपॉर्च्युनिटी हा बेसिक मुद्दा असला पाहिजे. प्रत्येक इलेक्शनचा असो किंवा कशाचा पण असो, एखाद्या पॉलिटिकल पार्टीने मला तर असं वाटतं की जॉब काय आहे, बेसिक जॉबचा मुद्दा सगळ्यात वरती ठेवायला पाहिजे अजेंडामध्ये. पण त्या जॉबच्या बेसिसवरच जे बाकीचे मुद्दे असतात, पॉवर्टी झालं, बाकीचे मुद्दे आहेत ते ऑटोमॅटिक एलिमिनेशन होऊ शकतात. आणि आपल्या इंडियामध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये बरेचशा प्रोजेक्ट आहेत, पण ते असं ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंट होत नाही की त्याला जॉब सिक्युरिटी भेटून जाईल. आणि सगळ्यांचा मोह कसा आवडलेला आहे की सरकारी नोकरीमध्ये जावं किंवा प्रायव्हेटमध्ये कुठेतरी जॉब करावं. मला असं वाटतं की माणसानं सेल्फ इस्टीम किंवा सेल्फ म्हणजे स्वतःची जॉब किंवा स्वावलंबीवर जॉब त्यांनी क्रिएट केलं पाहिजे, स्वावलंबी स्टार्टअप ओपन केला पाहिजे. आणि त्याला असं त्या करण्यासाठी गव्हर्नमेंटनं स्वतः प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजे त्यांना नुसतं स्कीम काढून प्रोत्साहन नाही दिलं पाहिजे, तर प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन त्याला म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन त्याची प्रचार झाला पाहिजे. किंवा तुम्ही स्टार्टअपमध्ये लॉस जरी झाला तरी तुम्हाला गव्हर्नमेंट प्रमोट करते. असं भारत सरकारने अनेक जाहिराती केल्या आहेत किंवा आम्ही स्टार्टअपचे नवीन जे उद्योग आहेत त्यांना आम्ही स्टार्टअप घेणार. सध्या या समाधानी आहेत केंद्र सरकारने त्या स्टार्टअपच्या अनुषंगाने काही काम केलं आहे. स्टार्टअपच्या अनुषंगाने त्यांचं काम कोणतं आहे? 2% पॉप्युलेशन 3% लेवलला फक्त. बाकीच्या 98% 99% पॉप्युलेशनला काही नाहीच फायदा त्या गोष्टीचा. तर त्यांचे जे मिशन्स आहेत, IIT दिल्ली, IIT मद्रास, IIT बॉम्बे, याच्या पलीकडे आहेत ना कॉलेज. आता नुसती इंजिनिअरिंग काढून तुम्ही तिथे स्टार्टअपचं नॉलेज नाही येत किंवा स्टार्टअप स्किल मिशन तिथे इम्प्लिमेंट नाही करत किंवा फक्त IIT मद्रास, IIT दिल्लीला तुम्ही जर फोकस करता तर या अनुषंगाने तुमच्या प्रत्येक गोष्टी चुकीच्या आहेत. गव्हर्नमेंटचा प्रत्येक मुद्दा बघितला सर, 3D प्रिंटेड इंजिन असो किंवा 3D प्रिंटेड एखाद्या गोष्टी असो किंवा एखादं नवीन इनोव्हेशन करायचं असो, तर हे IIT मद्रास, IIT दिल्लीमध्येच काय करतात, तर तिथे गव्हर्नमेंट प्रमोट करते. त्यांना गव्हर्नमेंट वेरियस स्कीम तिथे लागू करते. या स्कीम नॉर्मल लेवलच्या कॉलेजला काऊन नाही आहेत? माझा मुद्दा तोच आहे. किंवा एवढं सगळं करता की नॉर्मल लेवलला कॉलेजकडे नाही, तिथे तरी IIT मध्ये 1% पॉप्युलेशन आहे, इथे 99% पॉप्युलेशन आहे ना. इथं सांगा तशा मुद्दे, इथं स्कीम आणा ना असं म्हणा. गव्हर्नमेंटमध्ये बऱ्याच बाबी खाजगीकरण होत आहे, काही लोकांना रोजगार मिळतील आपलं काय? बेशक ते जे प्रायव्हेटायझेशन आहे ना, हे स्किलवर चालते. काही लोक अनस्किल आहेत, त्यांना बेशक ते काढूनच टाकतील. प्रायव्हेटवाले आहेत ते काढूनच टाकतील. त्याच्यामध्ये लॉसेस तर होणारच आहेत स्किल याच्यामुळे. तेव्हा स्किल आणि इंडियामध्ये प्रायव्हेट सेक्टर काय पाहते? स्किलच पाहते. आणि बाकीचे लेवल जे आहेत, जे 70% हे आहेत ते अनस्किल आहेत. मग त्यांना तर बेरोजगार होणारच किंवा त्यांना काढूनच टाकतील. ते ऑफकोर्स ते काय आहेच. त्यामुळे प्रायव्हेटायझेशन हा मुद्दाच नाही, हा प्रायव्हेटायझेशन ऑप्शनच नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या मॅन्युफॅक्चरमध्ये जे इंडियासाठी किंवा आपल्या महाराष्ट्रासाठी जे मॅन्युफॅक्चरमध्ये त्यांच्या जे कामं असतील त्या बेसिसवर लोकांनी मतदान केलं पाहिजे. किंवा एखादा मुद्दा असेल कोणता, रिलिजियस बेसवर किंवा कास्ट बेसिसवर असेल किंवा
नॅशनॅलिटीच्या बेसिसवर किंवा स्वातंत्र्याच्या बेसिसवर किंवा डेमोक्रेसीच्या बेसिसवर हे मुद्दे बाजूला ठेवून आपल्याला काय भेटते, स्वतः नेचरला काय पाहिजे आपल्याला, त्या मुद्द्याच्या बेसिसवर मतदान केलं पाहिजे, सगळ्या युथनं केलं पाहिजे त्याच बेसिसवर, किंवा त्याच्या मॅनिफेस्टोमध्ये काय. आता काँग्रेसचं आपण बघू शकतो मॅनिफेस्टो किंवा अदर पार्टीचं बघू शकतो मॅनिफेस्टो आणि कम्पेअर करू शकतो की बुवा कसा डिफरन्सेस आहे त्या गोष्टीमध्ये. त्या डिफरन्सेसनुसार आपण रॅशनली विचार करून मतदान केलं पाहिजे. कोणत्या तुम्हाला काय वाटतं, तुम्ही अभ्यास करताय, तुम्हाला काय वाटतं कोणती योग्य कोणती? मी तेच नाही, माझा असं वैयक्तिक कोणत्या पॉलिटिकल पार्टीसाठी नाही, काऊन ते लास्टला तर ते स्टॅन्सच लावणार आहेत आणि कोणतेही असं एकदम पॉवर्टी एकदम कोणत्या सरकारला की 5 वर्षात पॉवर्टी असं जाणार नाही असं काही नसते. पण त्याला मिनिमाइज करू शकतात त्या गोष्टी आणि त्या मिनिमाइज करण्याचा ज्याचा उद्देश आहे ना ते त्यालाच मतदान करा. मी तर त्यालाच करणार. मी हिंगोली मतदारसंघामध्ये. तुमच्याकडे सध्या कोणाची लढत चालू आहे? सध्या आपली टिकर आणि बाबूराव. काय त्या संदर्भात काय वाटतं? म्हणजे मी गावाकडे एवढं काही गेलेलो नाही, सध्या इथं नांदेडमध्ये आहे, पण चालू आहे त्यांची फाईट. आता जो चांगल्या युथला देईल सगळ्या गोष्टी करेल त्यासोबतच आपल्याकडे अजून देखील युवक आहेत. सर आपण काय कशा संदर्भात आपण तुम्हाला काय वाटतं, सध्या लोकसभेची रणधुमाळी चालू आहे, सध्या देशामध्ये नरेंद्र मोदी आणि राहुल गांधीची जोरदार चालू आहे रणधुमाळी, त्या संदर्भात काय वाटतं, तुमची काय प्रतिक्रिया? कशाच्या संदर्भात सांगा. राहुल गांधी हो, युवकांचे प्रश्न पार्लमेंटमध्ये मांडणारा असा एक खंबीर नेतृत्व असावं. जेव्हा त्यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी वेळ मिळतो तेव्हा निवडून आल्याच्या नंतर जनतेचे काही प्रश्न आहेत का त्यांच्यापर्यंत पोहोचणारा असा एक व्यक्तिमत्व असावं. अशा लोकांना मतदान करून निवडून आणा. सध्याचे उमेदवार आहेत नांदेडचे. येस, कोणाला पाठिंबा आहे? कोणाकडे कौल आहे? वसंतराव चव्हाण. येस. गेली 5 वर्षापासून प्रताप पाटील चिखलीकर देखील होते, त्यांच्या कामावर समाधानी का नाही. जेव्हा तुम्ही खासदार म्हणून निवडून येता, प्रचारासाठी तुम्हाला वेळ मिळतो एखादा तास, तेव्हा तुम्ही पाहतो निवडून आल्याच्या नंतर एखादा धावता दौरा काढायला पाहिजे बा तुमच्या काय समस्या आहेत, असं व्यक्तिमत्व अजून तर पाहिलं नाही. तसं असावं. त्यांनी दौरे वगैरे काढले नव्हते का नंतर तर काही माझ्या तर पाहण्यामध्ये नाही. आपल्यासोबत अनेक विद्यार्थी देखील आपल्यासोबत आहेत. सर आपण काय करताय? सर पहिले आम्ही बेरोजगारी वाढल्यामुळे जागा न निघाल्यामुळे आता आम्ही स्वतःचा बिझनेस चालू केलो, त्याच नावाने केलो MPC चायवाला या नावाने. आणि आता सगळ्यात मोठी गोष्टमध्ये इथे श्रीनगरला मुलांना पोलीसमध्ये मोठ्या प्रमाणात ॲड पडलेली आहे, पण ग्राउंड उपलब्ध नाही आहे. तर ग्राउंडसाठी सगळ्यात सोय करून द्यावी गव्हर्नमेंटने, कारण की जे मुलं इथं शिकत आहेत त्यांना ग्राउंडला जायसाठी इथून 10 ते 15 किलोमीटर दूर जावं लागत आहे आणि गोरगरीब घराण्यातले विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी पॉसिबल नाही होत. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने इथल्या सरकारने मोठ्या मोठ्या कर्मचाऱ्याने जे आहे ते त्यांच्यासाठी ग्राउंड उपलब्ध करून द्यावे. एवढी ग्राउंडला सर श्रीनगर विष्णुपुरी आपल्या SRTला इथून दूर जात असतात, तर त्यांना जायला आणि यायला त्यांना कोणते साधन नाही आहे. गोरगरीब घरांचे मुलं आहेत, त्यांच्यामुळे त्यांना हे सगळ्यात मोठी त्यांची प्रॉब्लेम आहे. ते श्रीनगर भाग हा शैक्षणिक हब म्हणून ओळखला जातो. मग सर आता तुम्ही युवक आहात, अनेक युवक देखील इथं असतात. तुमचं आता लोकसभेसंदर्भात काय मत आहे, म्हणजे भाजप का काँग्रेस, काय सांगाल तुम्ही? सर असं तर कोणतंच गव्हर्नमेंट चांगले नाही आमच्यासाठी. ज्यांनी आमच्यासाठी ते दिलेलं आहे, म्हणजे ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणामध्ये ज्यांनी सगळ्यात मोठा प्रतिसाद दिला, आम्ही त्यांच्या मागे जाणार आहोत. असं तर आम्हाला सध्या तर आम्ही कोणत्या पक्षाकडून नाही येत आम्ही. त्यासोबत आपण अनेक विद्यार्थ्यांना आपण बोलणार आहोत. त्यासोबतच अनेक जण आलेत. काका तुम्हाला सध्या काय वाटतं, लोकसभाची रणधुमाळी चालू आहे, लोकसभेमध्ये अनेक उमेदवार आहेत, नांदेडमध्ये वसंतराव आणि प्रतापराव आहे, काय वाटते कोणाच्या हवा? त्यातलं काय माहिती नाही कडे आपल्याला. तुम्ही काय करता? मी फुलं ऐकतो. फुलं ऐकता. बरं सध्या महागाई संदर्भात काय वाटतं तुम्हाला? महागाई तर भरपूर आहे. भाजप चांगला आहे का कसं आहे, काय सांगा? महागाई तर भरपूरच आहे. मग परिवर्तन हवंय काय, नेमकं काय वाटतं? हां, परिवर्तन हवं. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.